हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्लॉग असणार आहे सत्यनारायण पूजेचा. वेळेअभावी थोडासा अपलोड करायला लेटच होतो आहे. या इथे पूजेच्या मांडणीसाठी जे जे काही सामान लागतं किंवा पूजेसाठी जे जे काही लागतं, जसं की बेलाची पानं व उसाचे खांब वगैरे, अजूनही फुलं वगैरे भरपूर काही काही सामान लागतं. ते सर्व सामान इथे बघा, इथे हराळी साफ करायची चालू आहे. हराळी म्हणजे दुर्वा साफ करायच्या चालू आहेत गणपती बाप्पांसाठी. आणि मध्ये जाण्याची काहीतरी लुडबुड चालू आहे. इथे अनेक कॉर्न खातो आहे, त्याला खूप आवडतात खायला. पूजा असल्यामुळे बाकी सर्वांचा घरात उपवास होता आणि पूजेच्या नैवेद्यासाठी आज पुरणपोळीचा नैवेद्य सांगितला होता भटजींनी. त्यामुळे त्याच्यासाठी मी इथे रवण्याची आमटी बनवायची, म्हणजे कटाची आमटी. तर त्याची छोटीशी रेसिपीचा व्लॉगसुद्धा मी शेअर करणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा. आणि इथे बघा, ही रवण्याची आमटी म्हणजे कटाची आमटी जी पोळीसोबत वगैरे खाल्ली जाते, खूप अशी मस्त आणि झणझणीत अशी लागते. तर बघा इथे किती मस्त लाल भडक अशी त्याच्यावर कट आलेला आहे. त्याच्यासोबतच इथे अगदी स्वयंपाकामध्ये कुरडई, पापड वगैरे असं जे तळण लागतं तोंडी लावायला, ते सुद्धा मी केलेलं होतं. त्यासोबत मी इथे कांद्याची भजीसुद्धा बनवून घेत आहे. कोणाकोणाला आवडते कांद्याची भजी मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर भजी वगैरे सर्व झाल्यानंतर आता इथे वाजले होते 9:15 वाजत आले होते. इथे पूजेचं सर्व सामान काढून ठेवलेलं होतं, जे जे काही लागतं, पंचारती, समई, तामण, तांदूळ, ब्लाऊज पीस, घंटी वगैरे, असं छोटं मोठं जे सर्व काही सामान पूजेसाठी हवं असतं ते सर्व, चौरंग, खारीक, सुपारी वगैरे, आंब्याचे डाळे, हे सर्व सामान इथे काढून ठेवलेलं होतं. आता थोड्याच वेळात भटजी येणार होते आणि पूजा सुरू करायची होती. ते सर्व मांडामांड करायची आवराआवर चालू आहे. इथे अनयसुद्धा तयार झाला होता, मस्त, किती छान वाटतं. बाबांनी त्याला काहीतरी स्वीट दिलं आहे, ते तो खातो आहे. आता त्यानंतर इथे मी बनवते पुरणपोळ्या. पण पुरणपोळ्यांचाच नैवेद्य दाखवायला लागतो सत्यनारायण पूजेला. त्यासाठी सकाळी सकाळी सर्व आवरायला घेतलं. इथे बघा, सर्व भांडी वगैरे घासून सर्व तयारी झाली होती, फक्त पोळ्याच बाकी होत्या करायच्या. आता इथे सर्व पोळ्या वगैरे पण करून झाल्या होत्या. पोळ्या करून झाल्यानंतर आता पूजेसाठी आवराआवर करायची होती. त्यासाठी सर्व किचनमधलं सामान, स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेतलं. या इथे भजी करून झालेली होती. त्यानंतर हे इथे ना खिडकीमध्ये एक पारव्याची जोडी बसली होती. त्यांनी घरटं बनवलं होतं छोटंसं त्यांच्यासाठी. या ह्याच्यात बनवली आहे कटाची आमटी. त्याच्यानंतर इथे बनवला होता प्रसादासाठी शिरा, सत्यनारायण पूजेमध्ये नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो तो. त्याच्यानंतर बनवला होता भात. आणि असं जेवणाचं तयारी झालेली होती सर्व. आता इथे पूजेची सुद्धा सगळी मांडामांड करून झाली होती. आणि इथे भटजी काका छान अशी रांगोळी काढत होते. आता फक्त पूजा सुरू करायची होती, थोड्या वेळात पूजा सुरू होणार होती. खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण झालं होतं. आणि तसंही घरामध्ये काही पूजा पाठ कार्यक्रम असा काही असेल तर घरातले सर्व खुश पण असतात आणि घरातलं वातावरणसुद्धा तितकंच प्रसन्न आणि आनंदी असतं. तर तसंच काहीसं त्या दिवशी पण होतं. आणि आता ही बघा, इथे सत्यनारायण देवाची पूजा झालेली आहे मांडून. आता थोड्या वेळात पूजा चालू होईल. ग्रामदेवता स्थानदेवता वास्तुदेवता मातृपितृ लक्ष्मी नारायण. साधा पोळा दाखवायचा, देवावर दोन करा. नैवेद्यात महादेव
आता इथे पूजा समाप्ती झाली होती. नैवेद्य दाखवला होता पुरणपोळीचा, त्याच्यासोबत शिऱ्याचा आणि पंचामृतसुद्धा होतं. आणि हे अशा प्रकारे त्याची सांगता झाली इथे. आणि भटजी काकांनी आम्हाला जे पंचामृत आणि शिऱ्याचा प्रसाद दिला, त्या प्रसादावर आम्ही दोघांनी पण उपवास सोडला. सत्यनारायण पूजेनंतर लोक दर्शनासाठी येत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर कशी वाटली सगळ्यांना आमच्या घरची सत्यनारायणची पूजा? ही पूजा आम्ही दर वर्षी गणपतीमध्ये आवर्जून करत असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.